कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम। अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम। अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। कृपा सिंधु भक्तिदाता प्रभु बलराम। अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम। तर आज आपण नित्यानंद प्रभूंच्या संदर्भात चर्चा करणार आहोत। तेव्हा इस्कॉनमध्ये आल्यावरती जेव्हा पहिल्यांदा मंदिरात गेले तेव्हा मला कळलं की कोणीतरी नित्यानंद नावाचं आहे। कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये नित्यानंद प्रभू चैतन्य महापुरुष आपल्याला माहीतच नाहीत। त्याच्यामुळे आज आपण बघणार आहोत की बाबा नित्यानंद प्रभू कोण आहे, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांचं तत्त्व काय आहे, त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात। सगळ्यात पहिले हेच माहीत असलं पाहिजे की बाबा नित्यानंद प्रभू कोण आहेत। एकदा काय होता, बाहेरच्या देशामध्ये इस्कॉनचा कार्यक्रम चालू होता। त्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक डान्स करत होते। तर डान्स करताना ते बोलत होते, गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल, गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल। तिथे एक नवीन व्यक्ती आला होता। अरे याच्या असा आपल्यासारखाच एक कार्यक्रम चालू होता बाहेरच्या देशामध्ये। तर सर्वजण डान्स करताना म्हणत होते, गौर नित्यानंद बोल हरी बोल। तो इको थोडासा कमी करावा लागेल। तर एक व्यक्ती पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये आला होता। आता बाहेरच्या देशातल्या लोकांना काय माहीत नित्यानंद काय, गौर हरी बोल काय। तर तो तिथे गेला, सगळे नाचतात म्हणून तो पण नाचायला लागला। तुम्ही बघितलं असेल बाहेरच्या देशामध्ये ना लोकांना नाचा म्हणण्याची गरज नाही पडत, चालू केली ते लगेच चालू होतात। आपल्या इथे एकदम भिंतीसारखे उभे राहतात। मी एकदा कुणाच्या क्लासमध्ये ऐकलं होतं, एक महाराज सांगत होते की लोकनाथ महाराज असे आहेत की ते झाडांना पण नाचवतात। म्हणजे झाडांना कसं काय? म्हणजे जे डिव्होटी झाडासारखे उभे राहतात त्यांना पण नाचवतात। काही असे असतात। तर हा व्यक्ती आला, हा नाचायला लागला, पण याला काही समजलं नाही काय बोलतायत। गौर नित्यानंद बोल हरी बोल हरी बोल। तर त्याला काय ऐकू आलं, व्हेअर डिड नित्यानंद गो, आय डोंट नो। तर तो असा बोला, व्हेअर डिड नित्यानंद गो, आय डोंट नो। नित्यानंद कुठं गेला, मला माहीत नाही। तर असा सगळं डान्स झाला। त्याला वाटलं बाबा यांचा असेल काहीतरी। सगळा कार्यक्रम झाला। मग कार्यक्रम झाल्यावरती प्रसादाची वेळ होती। मग त्यानं बघितले की यांच्यापैकी सिनियर कोण दिसतं, मला त्याला विचारावं लागेल। त्यानं बघितलं की हा व्यक्ती सिनियर असावा। मग त्यांच्या जवळ जाऊन प्रसाद घेत होता। आणि प्रसाद घेत त्या प्रभूजींना बोलला, प्रभूजी व्हेअर डिड नित्यानंद गो? प्रभूजी बोलला, आय डोंट नो। तर असं नको व्हायला। नित्यानंद प्रभू कोण आहेत ठीक आहे, आज आपण बघूया किती समजेल। तर मी हे नित्यानंद त्रयोदशीबद्दल विचार करताना मी बघितले की आपल्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक तिथीला काही ना काही उत्सव आहे। जसे की शुक्ल पक्षाचे 15 दिवस, कृष्ण पक्षाचे 15 दिवस। तर आपल्या पहिल्या दिवसाला काय नाव आहे? एकादशीत 11वा आहे। प्रतिपदा। तर प्रतिपदेला कोणता सण आहे? पाडवा, बली प्रतिपदा आणि गोवर्धन पूजा। द्वितीयेला यमद्वितीया, भाऊबीज। तृतीया तर माताजींना माहीत असायला पाहिजे, अक्षय तृतीया। चतुर्थी तर महाराष्ट्रात माहीतच असायला पाहिजे। गणेश चतुर्थी ती पटकन बोलत नाही। पंचमी पण माहीत असायला पाहिजे, वसंत पंचमी, नागपंचमी। षष्ठी तुम्हाला माहीत नसेल, षष्ठी ललिता षष्ठी आहे। सप्तमी जहानू सप्तमी, आणि अष्टमी तर सगळ्याला माहीत असली पाहिजे। अष्टमीला काय सण आहे?
अरे अष्टमी एवढे वर्ष कार्यक्रम करून तुम्हाला अष्टमीच आठवत नाहीये. जन्माष्टमी. नित्यानंद प्रभू तर खूप दूर राहिले मग. जन्माष्टमी. आणखीन दुसरं अष्टमीला काय महत्वाचं? राधाष्टमी. नवमीला रामनवमी आणि सीतानवमी. दशमीला दसरा. विजयादशमी. एकादशीला एकादशीच महत्वाची आहे. भैमी एकादशी, पुत्रदा एकादशी, मोक्षदा एकादशी. द्वादशी वराह द्वादशी आजची आहे आणि वामन द्वादशी. ह्या 2 द्वादशी आहेत. आणि त्रयोदशी नित्यानंद त्रयोदशी. आणखीन एक महत्वाची दिवाळीला येते ती धनत्रयोदशी. आणि चतुर्दशी बजाला आठवलं ना तुमचं काही. नरसिंह चतुर्दशी 14व्या दिवशी. त्याच्यानंतरचा दिवस आहे पौर्णिमा. पौर्णिमेला कुठले सण येतो? गौर पौर्णिमा, वट पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, शरद पौर्णिमा, होळी पण पौर्णिमेलाच असते ना. तर हे झाले पौर्णिमेचे सण. अमावस्याला कोणते सण येतात? अमावस्यामध्ये खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचा एक महत्वाचा सण आहे. अरे माहित नाही तुम्हाला? ठीक आहे, ते पितरी अमावस्या आहे, पण खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांची महत्वाची अमावस्या कोणती आहे? गटारी अमावस्या. तर बघा, मी पण बघितलं खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांना ना, म्हणजे आमच्या गावामध्ये पण बाकीचे काही सण उत्सव असतात त्यांना एवढा काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे ते गोड वगैरे त्यांना एवढं काही जमत नाही. आणि जशी काही ही अमावस्या आली की ते म्हणतात, अरे नाही, हे सण केलाच पाहिजे, आता किती महत्त्वाचा सण आहे, नाही ऐकलं तर परत आपल्यावरती देवाची कोप होईल, यायला ते एकदम तयार असतात. बाकीच्या सणाला काही नाही. तर एक जण काय म्हणत होता, श्रावण आते ही शाकाहारी हो जाते हो, पूरा साल भर मांस मछली खाते हो, अगर भगवान को सब कुछ पता है तो पागल किसको बनाते हो. याचे एका महिन्याचे हे यांच्यासाठी हा गटारी किंवा खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचा दिवस. तर हे वाचताना मी राम विजय म्हणून जो ग्रंथ आहे ना, राम विजय का श्रीराम विजय? श्रीराम विजय. त्याच्यामध्ये एक वाचलं मी की जेव्हा हनुमानजी श्रीलंकेला जातात आणि अशोका वाटिकेमध्ये सीताजींचा शोध घेतात, तेव्हा पण काही राक्षसांसोबत लढाई होते. तर वेगवेगळे लोक येऊन त्यांच्याशी लढत असतात. तर तिथे वर्णन आहे की तिथे एक राक्षस होता, त्याचं नाव होतं जंबूमाली. आणि जंबूमालीची काय विशेषता होती, त्यानं दारूचा स्विमिंग पूल बनवला होता. तिथे असं लिहिलं आहे, दारूचं त्याच्यातच राहायचा, इच्छा झाली की स्ट्रॉ टाकायचा आणि पिऊन घ्यायचा. असा एक जंबूमाली होता. एकदा काय होतं, एक दारू पिऊन व्यक्ती गटारी अमावस्यानंतर एकदम फुल होता, मग घराकडे चालत चालत जात होता. तर घराकडे चालत जात असताना मग रस्त्यामध्ये 2 मुली पण उभ्या होत्या. तर त्या दोघींचं भांडण चालू होतं. तर एक जण बोलली, तुला हाच दारुडा नवरा मिळो. तर मग दुसरी बोलली, नाही, तुला हाच दारुडा नवरा मिळो. तर तो व्यक्ती बोलला, मग मी थांबवू का जाऊ? तुमचा निर्णय काय आहे? तर असे वेगवेगळ्या प्रकारचे तिथी आहेत. जर आपण प्रतिपदापासून सुरुवात केली आणि पौर्णिमा आणि अमावस्या केली तर एका दिवसाचा एक क्लास होऊ शकतं. ॲक्च्युली जास्त पण क्लास होऊ शकतात. प्रत्येक दिवसाचं काय महत्त्व आहे. तर आज आपण या सगळ्या वेगवेगळ्या तिथीपैकी एक महत्त्वाची तिथी आहे त्रयोदशी. आणि या त्रयोदशीला नित्यानंद महाप्रभू, नित्यानंद प्रभूंचा आविर्भाव दिवस आहे. म्हणून आपण नित्यानंद त्रयोदशीच्या निमित्ताने नित्यानंद प्रभूंबद्दल चर्चा करणार आहोत. तर या श्लोकामध्ये काय बघितलं, कृपा सिंधू भक्तिदाता प्रभू बलराम, अवतीर्ण हैलाधरी नित्यानंद नाम. तर नित्यानंद प्रभू, बलराम आणि लक्ष्मणजी यांच्यामध्ये एक संबंध आहे. तो संबंध काय आपण बघूयात.
तर मला सांगा, प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असते? हां, गुरु. का बरं? गुरु का महत्त्वाचा आहे? आई वडील महत्त्वाचे नाहीत? आई वडील जास्त महत्त्वाचे की गुरु जास्त महत्त्वाचे? अरे चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही, आज तर लाईव्ह पण नाही आहे. कोणी कमेंट करणार नाही. गुरु जास्त महत्त्वाचे आहेत. कारण असं म्हटलं जातं, जन्मना जायते शूद्रा संस्कारात भवे द्विज, की जन्माने प्रत्येकजण शूद्रच आहे. जेव्हा गुरुचा अनुग्रह मिळतो, गुरूंचं मार्गदर्शन मिळतं, तेव्हा व्यक्तीचा खरा जन्म होतो, तेव्हा त्याचा आध्यात्मिक जन्म होतो. म्हणून प्रत्येक साधकाच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे गुरु. आता गुरु या शब्दाचा काय अर्थ आहे? तो सिद्धू म्हणतो ना, ओ गुरु हो जा सुरू. गुरुचा अर्थ काय? ठीक आहे, तुम्ही कधी ऐकलं नसेल. गुकारस्तु अंधकारो वय रुकारस्तन निरोधक, अंधकार निरोधत्वात गुरु तत्व विदो विदू. गुरुपैकी गु या शब्दाचा अर्थ आहे अंधकार, आणि रूचा अर्थ आहे जो दूर करतो. म्हणून जो आपल्या आयुष्यातील अंधार दूर करतो त्या व्यक्तीला म्हणायचं गुरु. गुरु अंधार दूर करतो म्हणजे ते महावितरणमध्ये आहेत का, वायरमॅन आहेत का, लाईनमॅन आहेत? कसं काय अंधार दूर करणार? तुमच्या घरी अंधार कोण दूर करतं? ट्यूबलाईट का गुरु? ट्यूबलाईटच दूर करते. मग इथे तर सांगतात की आपल्या आयुष्यातला अंधकार गुरु दूर करतो. एक जण असा बोलला, अगर हाथ पकड़ना है तो उसका पकड़ो जो कभी हाथ ना छोड़े, जैसे बिजली की तार. तर गुरु जे आहेत तो कुठला महत्त्वाचा अंधकार दूर करतात की आपल्या अस्तित्वाबद्दल. मुख्य अंधार काय आहे की आपल्याला हेच माहिती नाही आहे की मी कोण आहे, या जगाचा अर्थ काय आहे, एवढ्या समस्या काय आहेत, मृत्यू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसण्याला म्हणतात अज्ञान. आणि अज्ञान हे अंधकाराचं प्रतीक आहे. आपण म्हणतो ना तमसोमा ज्योतिर्गम, तिथं तमस म्हणजे अंधकार. तर अंधकार म्हणजे हा अंधकार नाही, ज्ञानाचा अंधकार किंवा अविद्येचा अंधकार. तर गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये हा अज्ञानाचा किंवा अविद्येचा अंधकार दूर करतात. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु खूप महत्त्वाचे आहेत. बघा, गुरु एवढे महत्त्वाचे आहेत की इस्कॉनमध्ये जर सकाळचा तुम्ही कार्यक्रम बघितला तर एकदम जी सुरुवात होती ती भगवंताच्या गायनानं होती का कशाच्या गायनानं होती? आरती करतोय आपण कृष्णाची, पण गीत जे आहे ते गुरुअष्टकम, गुरुबद्दल आहे. संसार दावानल लीढ लोक त्राणाय कारुण्य घन घना त्वं प्राप्तस्य कल्याणाय अर्णवस्य वंदे गुरौ श्री चरणारविंदम. ज्यांना येत नाही ते सकाळी मंगलारतीला येत नसतील, उद्या सकाळी मंगलारती आहे, हरिगुरु प्रभू बोलले, या तुम्हाला माहिती आहे. तर असे खूप 8 छान कडवे आहेत. आता परत विषयांतर होईल. तर सकाळची पहिली भगवंतांची पूजा आहे, तर त्या पूजेमध्ये आपण भगवंतांचं गीत न गाता गुरूंचं गीत गातो. म्हणजे यावरून आपण समजू शकतो की किती जास्त गुरुचं महत्त्व आहे. असं म्हणतात ना, काय साक्षात धरित्वेन समस्त शास्त्रे उक्तस्तथा भाव्यत एव सद्भिः किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य वंदे गुरौ श्री चरणारविंदम. की गुरुची उपासना किंवा गुरूंचा आदर हा भगवंतांसारखा केला पाहिजे. म्हणजे शिष्यासाठी गुरु हा देव आहे. पण जर तो गुरु म्हणत असेल मी देव आहे, तर मग त्या गुरुला त्यागलं पाहिजे. पण शिष्यासाठी त्याने जशी भगवंतांची पूजा, भगवंतांची काळजी घेतली जाते, तसाच आदर गुरूंना पण दिला पाहिजे. एकदा प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत प्रचार करत होते, तर ते कुठे पण जायचे तर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांचे शिष्य एअरपोर्टला यायचे.
तर एकदा एका ठिकाणी उतरले तर त्यांनी एकदम खूप महागडी कार आणली होती. मला वाटतं काहीतरी लिमोझिन असं काहीतरी नाव आहे, रोल्स रॉयस. तर एवढी महागडी कार, आणि जेव्हा प्रभुपाद त्याच्यामध्ये बसत होते तर रिपोर्टर व्यक्ती प्रश्न विचारायला आला. तर तुम्ही जर प्रभुपादांचे हे कधी रिपोर्टरसोबतचे संवाद वाचले ना, तर तुम्हाला हे बघायला मिळेल की प्रभुपाद किती पटकन उत्तर द्यायचे आणि किती व्यवस्थित उत्तर द्यायचे. तर एक पत्रकार बोलला, अरे स्वामी जी, आप तो स्वामी हैं, इतनी महंगी गाड़ी में क्यों बैठ रहे? स्वामी जी को तो पैदल चलना चाहिए. प्रभुपाद बोले, अरे ये क्या गाड़ी है, इसमें तो लोखंड है, पत्थर नहीं, लकड़ी है, रबर है. गुरु के लिए तो सोने की गाड़ी लाना चाहिए. क्योंकि गुरु का सम्मान भगवान के सम्मान के बराबर होता है. भगवान को क्या रबर की गाड़ी में बिठाएंगे क्या? तर ते रिपोर्टरला समजलं आता काय उत्तर देऊ. तर प्रभुपादांनी त्याच्यातून हे दाखवले की बाबा गुरुबद्दल शिष्याच्या मनात काय भाव असला पाहिजे. परंतु त्याच प्रभुपादांबद्दल जेव्हा इस्कॉनमध्ये सुरुवातीला काही भक्त बोलायला लागले की प्रभुपादच कृष्ण आहेत. बघा, प्रभुपादांनी प्रचार करायला सुरुवात केली, काही ठिकाणी सेंटर उघडले, नवीन भक्त तयार झाले. आणि कधी कधी काय होतं, सत्संगामध्ये काही काही भक्तांचा गट तयार होतो. ते काहीतरी वेगळी चर्चा करणार, तो गट काहीतरी वेगळी चर्चा करणार, असा एक गट तयार झाला. तर ते लोक काय बोलायला लागले, प्रभुपाद आपल्याला सांगत नाही पण प्रभुपादच कृष्ण आहेत. प्रभुपादांनी काय करायला पाहिजे असं बोलल्यावर? काय करायला पाहिजे? अरे एवढी चर्चा केली. सामान्यतः जर बघा, आपल्याकडे काही लोक काय म्हणतात की मीच राम आहे, किंवा कोणी म्हणतं मीच कृष्ण आहे, असे बरेच अवतार आहे, कोणी म्हणतं मीच कल्की आहे. आणि अशा लोकांना जाऊन जर विचारलं ना, अरे तुम्हाला लोक राम म्हणतायत, कृष्ण म्हणतायत, मग तुम्ही कसा काय स्वीकार करता? तर त्यांचं उत्तर काय असतं, मी तर त्यांना म्हणत नाही राम म्हणा म्हणून. आता ते बोलतात तर त्यांचं भावना मी कशाला दुखू. इथे प्रभुपादांना एक गट असा बोलतात की कृष्णच प्रभुपाद होऊन आले. तर प्रभुपादांनी त्या सर्व गटाला इस्कॉनमधून बाहेर काढलं. त्याच्यामध्ये 4-5 संन्यासी होते. एवढे आता नेमकंच अमेरिकेत प्रचार सुरू झाला, थोडेफार भक्त मिळाले, त्यातले महत्त्वाचे लोकच बाहेर काढून दिले तर किती प्रॉब्लेम होईल. पण प्रभुपादांनी असा विचार केला नाही की ठीक आहे यांना राहू द्या, चालेल असं बोललं तरी. कारण हे सिद्धांताच्या खूप विरुद्ध आहे. जर कोणत्याही व्यक्तीला आपण ईश्वर म्हणायला लागलो तर खूप मोठी समस्या तयार होते, कारण जीव कधी ईश्वर होऊ शकत नाही. तर त्यामुळे प्रभुपादांनी त्यांना इस्कॉनमधून बाहेर काढलं. मग काही वर्षानंतर त्यांनी चूक मान्य केली आणि परत इस्कॉनमध्ये आले.